तरुणांमध्ये वाढतं हायपरटेन्शन सोबतच कोरोनरी आर्टरी डिसीज आणि हायर हार्ट रेट यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं ऐकूया. आनंदी हृदयाची खात्री असू शकते का? आज आमच्या सोबत आहे डॉक्टर विक्रांत देशमुख, कार्डिओ मेडिकवर हॉस्पिटल, औरंगाबाद. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विक्रांत देशमुख. सर, हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? तर रक्तदाबाची नॉर्मल मर्यादा जी आहे ती 120 सिस्टॉलिक म्हणजे वरचा बीपी आणि 80 डायस्टॉलिक म्हणजे खालचा बीपी अशी आहे. हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा बीपी वरचा 130 म्हणजे सिस्टॉलिक बीपी 130 आणि डायस्टॉलिक बीपी 85 पेक्षा अधिक असणे होय. हायपरटेन्शन हा हृदयरोग व पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस अशा आजारांसाठी प्रमुख जोखीम घटक आहे. याला सायलेंट किलर असंही म्हटले जाते कारण याची कोणतीही लक्षणे बहुतांश पेशंटमध्ये जाणवत नाही. उच्च रक्तदाबामध्ये हृदयगती प्रासंगिकता काय आहे? तर वाढलेला हार्ट रेट हा उच्च रक्तदाबासाठी एक जोखीम घटक मानला जातो आणि ज्या पेशंटला बीपी आहे त्या पेशंटचा हार्ट रेट जर जास्त असेल तर त्याला हृदयरोग होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे आपला हार्ट रेट तपासून तो नॉर्मल करणे महत्वाचे आहे. रुग्णाने औषधांसोबत कोणती खबरदारी घ्यायला हवी? औषधांशिवाय पुढील उपाययोजना या उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आहेत, जसे की आहार नियंत्रित करणे. यामध्ये सर्वात महत्वाचे आहे की मिठाचे सेवन कमी करणे. दुसरा, नियमित व्यायाम करणे 30 ते 45 मिनिटे. तसेच आपला स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी योगा व मेडिटेशन या पर्यायांचा वापर केल्याने आपले उच्च रक्तदाब लवकर नियंत्रित करण्यास मदत होते.